त्यामुळे पाय गुडघ्यात न वाकवता परत एकदा करायचे ते. ठीक आहे, सेम करूयात. दोन्ही पायामध्ये अंतर आणि टाच टेकली पाहिजे खाली. हा, ज्या बाजूला आपण वागतोय त्याची टाच टेकली पाहिजे खाली. एक, टाच टेकवायची. तर तू वर यायचा. दोन, परत एक, दोन. पाय सरळ राहायला पाहिजे हा वर येताना. एक, लक्ष द्यायचं त्याच्याकडे. दोन, गुळी नाही काय एक, मला सांगत. आणि हात खाली. दोन. ठीक आहे, तर याच्याकडे लक्ष द्यायचं आपल्याला. ठीक आहे, आता दोन्ही हात कमरेवरती ठेवा, मान सरळ. श्वास आतमध्ये घेत मान वरती करायची आहे. एक, श्वास आतमध्ये मान वर. दोन, श्वास बाहेर हनुवटी छातीला. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर हनुवटी छातीला. परत मान करायची सरळ. आता मान डावीकडे वळवायची आहे. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. मान सरळ करायची. परत एकदा. एक, श्वास बाहेर, मान मागे उजवीकडे करायचे. परत श्वास घेत सरळ व्हायचा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर, मान डावीकडे. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये सरळ. आता मान चेहरा समोर ठेवून मान डावीकडे वाकवायचे. दोन, श्वास बाहेर, मान डावीकडे वाकवायचे. चेहरा समोर, हनुवटी मध्य रेषेवरतीच राहील. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर.
एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता सर्वांनी दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे पुन्हा एकदा, आणि दोन्ही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. एक, ते पुस्तक वाचून घे की दोन, वाचता मी तीन, विचारणार क्वेश्चन चार. त्याच्यावरच. कोणाचा तरी माईक चालू आहे त्यांनी बंद करा, त्याच्या म्यूट करा ना सगळ्यांना. आउट झाला हा. याच्यावरती ऑप्शनच येत नाही तो. हा, ठीक. वर सरवायचा आणि सर्वांनी खाली बसायचा. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ राहील आणि मान सरळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित राहील, याकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. आपल्याला दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती करायचे पर्वतासनामध्ये. करूयात. एक, हात वर. नेहमीप्रमाणे पहिले 3 आसन आपल्याला करायचे आहेत. पर्वतासन, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. पर्वतासन नंबर 1, पर्वतासन नंबर 2 करायचंय. डावीकडे झुकायचं आहे 2, परत सरवायचं आहे 1, उजवीकडे झुकायचं आहे 2, परत सरळ 1, डाव्या बाजूला 2, परत सरळ 1, उजव्या बाजूला 2, परत सरळ 1, आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. हे पर्वतासन करत असताना पण आपल्याला असं झुकायचं नाही. जसं पूर्ण पोटाचा भाग असा आडवा आणायचा नाही. तर पोटाचा भाग सरळ राहील, म्हणजे पाठीचा, कमरेचा मणका सरळ राहील आणि आपल्याला फक्त असं वाकायचं. ठीक आहे. छातीच्या पिंजऱ्याला ताण द्यायचं. ठीक आहे. असं पूर्ण असं एका बाजूला नाही व्हायचं. पायाची हालचाल होईल असं. त्याकडे लक्ष द्यायचं. हात वरती, डावीकडे, उजवीकडे. ही मुवमेंट महत्वाची. थोडीशी होते, पण मॅक्सिमम मुवमेंट छातीच्या स्नायूंची झाली पाहिजे, छातीच्या पिंजऱ्याची. दोन्ही हात मागे करायचे, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. डावीकडे झुकायचं. आता 1, मनोटी टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला. सरळायचं 2, उजवीकडे 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2, सरळ. आणि आता सर्वांनी डावा पाय वरती करायचा आहे. डावा पाय वर आणि उजवा पाय खाली ठेवायचा आहे. डावा पायाची टाच आपल्या नाभीच्या उजव्या बाजूला लागली पाहिजे, असं ठेवायचं. नाभीच्या उजव्या बाजूला
डाव्या पायाची टाच टेकली पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान सरळ. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. डावीकडे आपल्याला वळायचं आहे. दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान करायची मागे. आणि आता डावा हात करायचा वरती. एक, आणि उजवीकडे झुकायचं आपल्याला. दोन, परत सरळ. एक, उलट उलट करताय. परत दोन, परत एकदा. एक, पुन्हा दोन, सरळ व्हायचं आहे. एक, आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आणि परत आपल्याला सरळ व्हायचं आहे. एक, आणि हात खाली. दोन. ठीक आहे. आता परत उजव्या बाजूने करूयात. त्यासाठी डावा पाय खाली करायचा आहे, उजवा पाय वरती करायचा. का असं करायचं? कारण की उजव्या पायाची टाच आपल्या पोटाला लागते. ठीक आहे. आपण उजवीकडे वळणार आहोत आणि नंतर आता डावीकडे वाकणार आहोत. तेव्हा डावीकडे वाकल्यावरती तुमच्या उजव्या पायाच्या टाचेचा दाब तुमच्या पोटावरती आला पाहिजे. त्यासाठी आपण हा पाय चेंज करतोय. ठीक आहे. जे पूर्ण पद्मासनामध्ये करतात त्यांचे ऑलरेडी दोन्ही पायांच्या टाचावरती असतात, त्याच्यामुळे त्यांना पाय बदलायची गरज नाही. पण आता आपण अर्ध पद्मासनात करतोय म्हणून पाय बदलायचा आहे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण पद्मासन करत असतील त्यांनी पाय नाही बदलला तरी चालू शकतं. ठीक आहे. पण आता आपण अर्ध पद्मासनात करतोय म्हणून पाय चेंज करतोय. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता एक, आता उजवीकडे वळायचं आहे. दोन, आता डाव्या हाताने आपल्या उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान मागे करायची आहे, पाठीला पीळ द्यायचं आहे. त्यामुळे आपला उद्देश काय? तर टाचेचा दाब पोटावरती येणं हे महत्वाचं आहे. आता उजवा हात वरती करायचा आहे. एक, हात सरळ राहील सगळ्यांचे, हात कोपऱ्यात वाकवायचे नाही, दंड कानाला, आणि डावीकडे झुकायचं आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, टाचेचा दाब पोटावरती आला पाहिजे. हा दाब येणं महत्वाचं आहे. परत सरवायचं. एक, परत एकदा. दोन, पोटातील अवयवांचं कार्य सुधारण्यासाठी. परत सरळ. एक, इथे सुद्धा तुम्हाला हात वर खेचता आला पाहिजे, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण देता आला पाहिजे, पोटाच्या कडेच्या स्नायूंपर्यंत ताण पडला पाहिजे. दोन, हात वर खेचायचा आहे, कडेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत सरवायचा आहे. एक, आता हळूवार हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे आणि परत सरवायचा आपल्याला. एक, हात खाली. दोन. ठीक आहे. आता परत डावा पाय वरती करायचा आहे. थोडस वेगळ्या पद्धतीने करूयात. अर्ध बद्ध पद्म. ठीक आहे. म्हणजे बद्ध हस्तासन, बद्ध पद्मासनामध्ये अर्ध करायचं आपल्याला. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, उजवीकडे वळायचं, डावीकडे वळायचं. दोन, डाव्या हाताने उजव्या डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे. आता डावा हात मागून घ्यायचा आणि डाव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या पंजाला पकडायचं आहे आणि मागे व्हायचं, मागे पाहायचं, पूर्ण मागे पूर्ण पाहायचा प्रयत्न करायचा आहे. पीळ दिलेल्या स्थितीमध्ये थांबायचं आहे आणि आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. दोन, उजवीकडे झुकायचं, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकायचा आणि मान करायची वरती. परत चला. दोन. ठीक आहे. पकडून उजवीकडे झुकायचं जेवढं शक्य आहे तेवढं. परत. एक, मान वरती. मगाशी केलं होतं तसंच, फक्त हात आपला पकडलेला राहील आपल्या पंजाला डाव्या. परत. एक, दोन. ठीक आहे. टाचेचा दाब आपल्याला वाढताना दिसेल, आपल्या हाताला ताण पडेल. दोन. हा, इथं दुखतं ना. ठीक आहे. परत दोन्ही हात सरळ करायचे. एक, दोन, आणि हात खाली. त्यासाठीच आपण हातांचे वॉर्मअप पण केले, पण थोडस इथे असं वाकल्यावर दुखतं हात. ठीक आहे. परत आता उजवा पाय वरती करायचा आहे, डावा पाय गुडघ्यात वापरायचा. ठीक आहे. अगोदरच करताना थोडस पाय जवळ घ्या, म्हणजे आपल्याला पकडता येतं बरोबर. पकडण्यासाठी हात मागून खेचण्यापेक्षा पाठीला पीळ द्या, म्हणजे हात आपला बरोबर पोहोचतो. ठीक आहे. आपण पाठीला पीळ न देता हात घ्यायचा प्रयत्न केला तर तो पोहोचत नाही. पण असं पीळ दिला तुम्ही
तर थोडासा जवळ जायला मदत होते. त्यामुळे पाठीचं पीळ वाढवायचा प्रयत्न करा. हं? आता सगळ्यांचा उजवा पाय वरती आहे. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे. पाठीमागून आपल्याला उजव्या हाताने उजव्या पायाच्या पंजाला पकडायचं आहे. मान करायची आहे मागे. ठीक आहे. आणि ज्यांना जमतंय त्यांनी मग डावीकडे झुकायचं आहे आणि डावा खांदा आपल्या डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे आणि मग टाचेचा दाब आपल्याला वाढवायचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये अगोदरपेक्षा जो टाचेचा दाब पडतो त्याच्यापेक्षा इथे जास्त पडतो ताण. मान वरती ठेवायचे. परत सरळ. 1, 3 वेळा वाकायचा आहे. 2, पोटावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रेशर पडलं पाहिजे. खांद्याला ताण आला पाहिजे. परत 2, पुन्हा एकदा 1, 2. ठीक आहे. आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत. 1 आणि हळूवार हात खाली. 2. ठीक आहे. आता पाय करायचे आहेत सरळ. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. नेहमीप्रमाणे डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत एकदा डावा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत उजवा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि मान करायची आहे सरळ. आता उजवा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. हं? उजवा पाय बाहेरच्या दिशेने, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. मान सरळ. असं पूर्ण या बाजूला चेहरा केला तरी चालेल. म्हणजे टाचेला दाब पडत नाही. टाच आपली मॅटवर असेल तर टाचेला दाब पडत नाही. त्याच्याकडे लक्ष द्यायचं. पाठीचा कणा ताठ राहील आणि मान सरळ. आता दोन्ही हात कडेने आपल्याला वरती करायचे आहेत. 1, श्वास आतमध्ये, हात वर. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. आता उजवीकडे झुकायचं आपल्याला. 2, उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचं आहे. परत सरळ व्हायचं. 1, हात आता खांद्यातून वर खेचा. मान सरळ ठेवा. डावा हात सुद्धा आपल्याला उजव्या पायाच्या पंजाला लावला पाहिजे. डोक्यावरून घ्यायचा आहे. करूयात. 1, पाय पूर्ण सरळ राहील त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. डावा हात वर खेचायचा, वाकायचं थोडं आणि डाव्या हाताने पण आपल्या उजव्या पायाच्या पंजाला पकडायचं आहे. ताण पडला पाहिजे आपल्या कडेच्याच नाही ना, पूर्ण कडेला ताण पडला पाहिजे. परत सरळ व्हायचं. 1 आणि हात खाली. 2. हे करत असताना चेहरा समोर पाहिजे आपला. चेहरा आणि दोन्ही खांदे समोर पाहिजे. असं नाही करायचं. हे असे खांदे होऊ द्यायचे नाही. खांदे कसे पाहिजेत? असे. जेवढे खांदे असे तेवढा तुम्हाला हा ताण जास्त. जेवढं तुम्ही असं करणार तेवढा कडेचा ताण कमी होणार. तर ते अपेक्षित नाही आपल्याला. हे अपेक्षित आहे. ठीक आहे. हा ताण आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण की याच्या पुढचं जे असेल त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे हेच पूर्ण डोकं गुडघ्याला टेकवायचं असतं, मागचा भाग, आणि वर पाहायचं असतं. परत डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय मध्ये घ्यायचा. आता परत डावा पाय बाहेर करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा. उजव्या गुडघ्याची डिरेक्शन पण कुठे पाहिजे? अशी बाहेरच्या दिशेने पाहिजे. अशी ठेवायची नाही पाय. गुडघा असा पूर्ण बाहेर करायचा. ठीक आहे. असा प्रयत्न करायचा. मॅक्सिमम आपल्याला बाहेर करायचा. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा. मान सरळ राहील. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात कडेने करायचे आहेत. 1, हात वरती, पंजे सरळ. आता डावीकडे झुकायचं आहे. 2, डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. उजवा हात कानावरून खेचायचा आहे. खेचण्याचा प्रयत्न करायचा, फक्त ताण द्यायचा आहे. नजर समोर राहील. नजर समोर ठेवायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित ताण देता येतो. परत सरळ व्हायचं. 1, परत दोन्ही हात आता खांद्यातून वर. पाठीला पण ताण देता आला पाहिजे. असं पाठीत वाकून नाही बसायचं आपल्याला. पाठीच्या कण्याला ताण देता आला पाहिजे आणि मग झुकायचं आहे.
डावीकडे 2, डाव्या ते डाव्याच्या अंगठ्याला पकडायचा आहे. उजवा हात असाच डोक्यावरून कानाला स्पर्श करत आपल्या डाव्या पंजाला पकडायचा आहे. परत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. आता परत पाय करायचा सरळ. उजवा, डावा पाय घ्यायचा आहे मध्ये. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे एकमेकांना जोडायचे आहेत. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. गुडघे खाली, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. आता श्वास आतमध्ये घेत मान करायचे वरती. 1 श्वास आतमध्ये, मान वर. मान किती वर गेली पाहिजे? तर आपलं कपाळ आकाशाला समांतर झालं पाहिजे आणि हनुवटी वरच्या दिशेने खेचायची. गळ्याला ताण देता आला पाहिजे. खालचे आणि वरचे दात एकमेकांना जोडायचे आणि हनुवटी वर खेचायची. कडेने बघितलं तर असं बाक पडला पाहिजे तुमच्या पाठीच्या स्नायूंना किंवा पाठीच्या कण्याला. त्याचा तो ताण देता आला पाहिजे आपल्याला. गुडघ्यांची डायरेक्शन खालच्या दिशेने खेचलेली आणि मान वर. हनुवटी वरती खेचायचे, कपाळ आकाशाला समांतर. परत मान करायची सरळ. 2 फक्त सरळ करायचे. पाठीचा कणा ताठ आहे का पहा, मान सरळ आहे का पहा. परत मान वरती करायची. 1 श्वास आतमध्ये, मान वर. आणि आता कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. मान करायची आहे वरती, गुडघे खाली, पाठीचा कणा ताठ. आणि हळूवार आपल्याला पाठीचा कणा ताठ ठेवून कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे जमिनीला. 2 परत मान वरती करायची आहे. पाठीचा कणा सरळ झाला पाहिजे इथे आणि मग सरळायचं पूर्ण. पुढे झुकताना पाठीचा कणा असा सरळ पाहिजे. ठीक आहे, दिसतोय माझं सरळ आहे. असं असं यायचं नाही. जेवढा पाठीचा कणा ताठ तेवढा आपल्या स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्रावरती काम होणार आहे. टाचेचा दाब पोटावरती आला पाहिजे. टाच आपल्या पोटाला स्पर्श केली पाहिजे. परत एकदा करायचं आहे. जेवढी वरती तुम्ही सुरुवातीला ठेवाल तेवढा पाठीचा कणा ताठ ठेवायला मदत. हनुवटी पुढे खेचायची आहे. परत सरळायचं 2. हनुवटी वरच्या दिशेने खेचायची. हनुवटी नुसते, मान नुसते अशी नाही करायची. तर हनुवटीला आपल्याला ताण देता आला पाहिजे. त्या स्नायूंपर्यंत आपल्याला पोहोचायचं. दोन्ही हात आता बाजूला करायचे आहेत. गुडघे टाचा पंजे जोडलेले. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. मान सरळ, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत हात करायचे वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. स्नायूंना ताण पडतोय, आपल्या व्हायब्रेशन जाणवतात, त्याच्याकडे लक्ष द्या. पाठीचा कणा ताठ आहे का ते पहा. विशेषतः आपला जो स्कॅप्युलाचा रिजन आहे तिथे तुम्हाला ताण पडेल. आपला जो फर्रा आहे पाठीचा, खांद्यांचा जो फर्रा असतो तिथे ताण पडेल आपल्याला. अप्पर बॅकला हात वर खेचा खांद्यातून. थांबायचे 10 सेकंद. तळवे जोडायचे. तळवे जोडा असे नमस्कार मुद्रेत. तळवे जोडायचे. जेवढे तळवे जोडू तेवढा ताण जास्त, जेवढं लांब तेवढं ताण कमी. तळवे जोडायचे. हात खांद्याच्या मागे, कोपरातून सरळ. जेवढं कोपऱ्यातून सरळ करणार तेवढा ताण जास्त. आणि हळूवार हात खाली करायचे. हात 2 त्याचे पंजे आणि खाली. ठीक आहे. पुढचं पूर्ण स्पाईनला ताण पडतो. गुडघे खाली खेचायचे. आता आपल्याला काय करायचं आहे ते मी पहिल्यांदा दाखवतो, नंतर तुम्ही करा. ठीक आहे. दोन्ही हात कडेने वरती करायचे. ठीक आहे, हे झालं. मान सरळ, पाठीचं कणा ताठ. आता कमरेमध्ये न वागता हात असे कानाला लागलेलेच ठेवायचे. कमरेत न वागता पुढे झुकायचं. 1 जिथपर्यंत तुम्हाला कमरेत न वागता पुढे झुकता येईल तिथपर्यंत पुढे झुकायचं. हात मागे, मान वर. परत सरळ. पूर्ण पाठीवरती काम करायचं आपल्याला. काल आपण केलं होतं रेग्युलर बॅच मध्ये. पाठीचं कणा ताठ, मान सरळ. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1 हात वर.
दंडकानाला मान सरळ, पाठीचं काना ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचलेला. आता पुढे झुकायचं 2. हात पुढे न्यायचे नाहीत, स्पाइनला आपल्याला ताण द्यायचा आहे. पाठीच्या कण्याकडे लक्ष द्यायचं आहे. हात वरच्या दिशेने खेचायचे आहेत. स्पाइन स्ट्रेट राहील. परत सरळ 2. हळूवार हात खाली, हाताचे पंजे जमिनीकडे आणि हात वरती ताण पाठीला. पाय सरळ करायचे आहेत, मान करायचे सरळ. आणि आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. वज्रासनामध्ये बसायचं आहे. मान करायचे आहे सरळ. आणि आता दोनही गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. वज्रासनामध्ये बसल्यानंतर दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. मान सरळ. आता आपल्याला दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. 1. श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचा आहे. 2. श्वास बाहेर. इथे पण आपल्याला काय करायचं आहे, मान मागे टाकल्यानंतर हनुवटी थोडीशी एक्सटेंड करायची, जसं आपण मगाशी केलं. मान वर करायला सांगितली होती तुम्हाला आणि हनुवटी थोडीशी एक्सटेंड करायला सांगितलं. तसंच आपल्याला आता काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा मागे झुकाल तेव्हा मान मागे टाकल्यानंतर हनुवटीवर काम करायचं. दोन्ही दात एकमेकांना जोडायचे आणि हनुवटीवरती खेचायचे. ठीक आहे. करूयात. खांदे मागे रोल केलेले, श्वास आतमध्ये आणि मागे आपण झुकतो आहोत. कमरेला सपोर्ट फर्म, मान मागे. परत सरळायचे 2. ठीक आहे. काम करता आलं पाहिजे हनुवटीवरती. हा, ठीक आहे. पहिले आपण कमरेकडे लक्ष द्या म्हणायचो, आता हनुवटीकडे लक्ष द्यायचं, थोडं एक्सटेंड करायचं. हा, टप्प्याटप्प्याने आपल्याला करता आलं पाहिजे. परत एकदा सेम. श्वास आतमध्ये मागे झुकायचा आहे. 1. श्वास आतमध्ये मागे आपल्याला झुकायचं आहे. कमरेच्या स्नायूंचं आकुंचन आणि मागे. 2. आता त्याच्यावरती बसायचं आहे. शशांक भुजंगासन करूयात. बॅकवर्ड बेंडिंग झालंय, फॉरवर्ड बेंडिंग करायचं आहे. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1. श्वास आतमध्ये, हात वर. पाठीचं काना ताठ, हात कानाच्या मागे घ्या. पाठीला ताण पडला पाहिजे, बाक आला पाहिजे पाठीला कडेने बघितल्यावर. आता पुढे झुकायचं आहे. सुरुवातीला कमरेमध्ये न वागता पाठीचं काना ताठ राहील, स्पाइन स्ट्रेट. आणि मग खाली. मग थोडस पाठीमध्ये वाकायचं आहे. आणि श्वास आतमध्ये घेत आता भुजंगासन करायचं आहे. 1. श्वास आतमध्ये आणि भुजंगासन. 2. श्वास बाहेर आणि खाली. बाहेर आणि खाली. परत भुजंगासन. 1. श्वास आतमध्ये, कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. 2. इथे स्पाइनची मुवमेंट करायची नाही, स्पाइन असा वाकलेलाच राहील. फक्त खुब्यातून आपल्याला कंबरवर उचलायची आहे आणि खाली जायचं आहे. स्पाइन मुवमेंट करायची नाही. कपाळ टेकवायचे जमिनीला. परत दोन्ही हात वर. 1. श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत कडेने खाली. 2. श्वास बाहेर. ठीक आहे. पूर्ण उष्टासन करूयात. दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचंय. परत आता दोन्ही हात समोर राहतील. दोन्ही हात समोर खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. दोन्ही हात समोर आपल्याला खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. पायाचे पंजे पाठीमागे फर्म टेकवायचे. आता डावा हात डाव्या बाजूने मागे घ्यायचा, डाव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. 1. डावा हात डाव्या बाजूने मागे डाव्या पायाच्या टाचेवरती आपण ठेवलाय.
उजवा हात उजव्या बाजूने मागे उजव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत. कमरेच्या स्नायूंना ताण, कंबर पुढे खेचायची आहे. दोन्ही हातांनी आपल्या टाचांना फॉर्म पकडायचा आहे. मान करायचे आहे मागे. मान करायची सरळ, हात करायचे आहेत सरळ. टाचेवरती बसायचं आहे. पुन्हा एकदा सेम आपल्याला करायचं शशांक भुजंगासन, थोडस वेगळ्या पद्धतीने. मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे. दोन्ही हात कडेने करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचं. दोन श्वास बाहेर आणि पुढे. कपाळ टेकवायचंय जमिनीला. भुजंगासन करायचंय. एक श्वास आतमध्ये, हनुवटी वरती खेचा. कमरेच्या स्नायूंचं आकुंचन, ग्लुटियल मसल्सचं आकुंचन करायचं आहे. मान वरती, हनुवटी वरती खेचायची आहे आणि परत खाली यायचे. दो, पुन्हा खाली, श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, मान वर, खांदे मागे रोल करायचे आहेत. भुजंगासन मी सांगितलंय, छातीचा पिंजरा अप झाला पाहिजे, खांदेवरती नाही पाहिजे. छातीचा पिंजरा खांद्यांपेक्षा वरती पाहिजे. आता कमरेची म्हणजे पाठीच्या कण्याची हालचाल न करता कमरेतून, खुब्यातून हालचाल करून आपल्याला कंबर उचलायचे. दो, आणि टाचेवरती बसायचं. स्पाइनची मुवमेंट 0 आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. परत हात करायचे आहेत वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर, हात कानाच्या मागे कोपरातून सरळ राहायला पाहिजे. असे लूज ठेवायचे नाही. हात वर आणि कानातून मागे, आणि हळूवार हात करायचे खाली. दोन. आता सर्वांनी दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ करायचा आहे. बॅकवर्ड बेंडिंग झालंय. आता फॉरवर्ड बेंडिंग करू पश्चिमोत्तानासनामध्ये. पश्चिमोत्तानासन, श्वास आतमध्ये दोन्ही हात वरती करायचे, श्वास बाहेर सोडत आपल्याला पुढे झुकायचं. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. कपाळ दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये टेकवायचा प्रयत्न करूयात. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचंय. दोन श्वास बाहेर, दोन्ही हाताने आपल्या पायाच्या मान खाली, जेवढं शक्य तेवढं ओढायचं स्वतःला. परत सरवायचं. एक श्वास आतमध्ये, परत हात खाली. दोन श्वास बाहेर. ठीक आहे, परत एकदा करूयात सेम. श्वास आतमध्ये घेत, हात वर. एक श्वास आतमध्ये, पुढे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर, कपाळ टेकवायचं आहे दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये. पाय सरळ करायचे. कमरेतून आपल्याला पुढे झुकायचं आहे. कमरेवरती काम करायचं आहे. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यानं पकडायचं आहे आणि कपाळ दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये टेकवायचा प्रयत्न. परत हात करायचे आहेत वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. पश्चिमोत्तानासन. पश्चिम म्हणजे आपल्या शरीराची पाठीमागची बाजू. संस्कृतमध्ये पश्चिम म्हणजे आपल्या शरीराची पाठीमागची बाजू आणि पूर्व म्हणजे पुढची बाजू. मग याच्यामध्ये आपल्या शरीराला पूर्ण टाचेपासून पाठीमागच्या बाजूने ताण पडतो, म्हणून पश्चिमोत्तानासन. आता करूयात पूर्वोत्तानासन. प्रिपरेटरी पोज. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे. पूर्व म्हणजे आपल्या शरीराची पुढची बाजू. पुढच्या बाजूला ताण देण्यासाठी आपण करतोय. खांदे मागे, मान सरळ, दोन्ही पायामध्ये अंतर. आता श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची आहे आणि पूर्ण शरीर जमिनीला समांतर आपल्याला करायचं आहे. तर यात एक श्वास आतमध्ये, कंबरवर, मान मागे टाकायचे आहे. दोन श्वास बाहेर आणि कंबर खाली. कंबरेच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. मॅक्सिमम लिफ्ट करायचं आहे आपल्याला आपल्या कंबरेचा भाग.
शरीर जमिनीला समांतर झालं पाहिजे, मांडी, कमरेचा भाग आणि पाठ. करूयात. एक श्वास आतमध्ये, मान मागे, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आता हेच करायचं आपल्याला. पायाचे पंजे पुढे खेचायचे. पायाचे पंजे पुढे खेचायचे, थोडस अंतर घेऊ शकता खांद्याने एवढं पायामध्ये. आणि सेफ श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायचे आणि अंगठे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आणि शरीर स्थिर ठेवायचं सरळ असं. आणि मान, पाय गुडघ्यात वाकवायचे नाही. आणि खाली. ठीक आहे. करूया श्वासासोबत. करायचंय पूर्वोत्तानासन. हे ऍक्च्युअल पूर्वोत्तानासन आहे. अगोदरचं केलं ते कसं प्रिपरेशन होतं फक्त, जस्ट. किंवा बिगनर लेवलला आपण ते करू शकतो सुरुवातीला. करूयात. एक, पाय सरळ राहील, मान मागे, खांदे वरती. दोन. ठीक आहे. सुरुवातीला अंगठ्याने टेकवलं तरी चालते, फक्त एवढं केलं तरी चालेल, पण ऍक्च्युअल असं पाहिजे. सुरुवातीला थोडासा बदल करू शकतो. करूयात. परत एकदा करायचं तुम्ही, मी बघणार आहे. एक, दोन. त्याच्यासाठी आपल्याला कोपरांची सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे, खांदे पाहिजे, काफ मसल पाहिजे, कमरेचा भाग पण पाहिजे. कारण की आपण जे काही कंबरवर उचलतोय तर ते कमरेच्या स्नायू सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रॉंग झाला पाहिजे. ठीक आहे. दोन्ही येतो ना क्रॅम्प. अंगठी टेकल गेले की जास्त होतं, म्हणून म्हटलं असं ठेवा सुरुवातीला. ठीक आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे. परत भद्रासनासाठी भद्रासन करायचं आहे. पाठीचं कणात आठ, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, गुडघे खाली खेचायचे आहेत, मान सरळ, आणि परत पुढे झुकायचं कमरेमध्ये न वागता. एक, परत फिरवायचं. दोन. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान करायचे सरळ, आणि आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे. पाठीवरती झोपायचं सर्वांनी. डोकं माझ्याकडे करा, पाय पाठीमागच्या बाजूने. डोकं माझ्या दिशेने आतमध्ये, पाय पाठीमागे भिंतीच्या दिशेने ठेवा. डोळे बंद करायचे आहेत, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. शरीर पूर्ण सैल सोडायचं आहे. स्वतःचे म्हणजे आकाशाकडे. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. सेतुबंधासन आपण करायचं आहे. सेतुबंधासन, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये आपल्याला वाकवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचंय, कोंबडी पकडायचा आहे. पायाच्या टाचा आपल्या मांडीच्या जवळ आणायचा आहे पूर्णपणे. मानेकडे लक्ष द्यायचं आहे, मान सरळ राहील. आता कमरेच्या स्नायूकडे लक्ष द्यायचं आहे आणि श्वास आतमध्ये घेत कंबर आपल्याला वर उचलायची आहे आणि छाती हनुवटीच्या जवळ आपल्याला न्यायची आहे. करूयात. एक, श्वास आतमध्ये, छाती हनुवटीच्या जवळ न्यायचा प्रयत्न. दोन, श्वास बाहेर आणि कंबर खाली टेकवायची आहे. परत एकदा श्वास आतमध्ये घेत कंबरवर उचलायचे आहे. करूयात. एक, श्वास आतमध्ये, कंबरवर उचलायचं. दोन, श्वास बाहेर आणि कंबर खाली ठेवायचे आहे.
परत एकदा एक श्वास आतमध्ये 5 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. नंबर खाली ठेवायचे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आता आपल्याला झोपलेल्या स्थितीमध्येच पद्मासन करायचं आहे. झोपलेल्या स्थितीमध्ये पद्मासन करायचं आहे. डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. झोपून आपल्याला क्रिया करायची आहे मत्स्यासनासाठी. ठीक आहे. ज्यांना नसेल जमत त्यांनी पाय सरळ ठेवले तरी चालतील. आता दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवायचे. नंतर दोन्ही हातांवरती दाब द्यायचा. दोन्ही हातांवरती दाब द्यायचा आहे. छातीवर उचलायचे आणि मान मागे टाकायचे आहे. छातीवर उचलायची एवढी, मान मागे टाकायची आहे. नाही एक्सटेंड करायचा की आपण मागे कृती केली होती तीच कृती आपल्याला करायची. दोन्ही हात जोडायचे, जोडती वक्र दिशेने खेचायची आहे आणि दोन्ही हाताने आपल्या पायाच्या कण्याला पकडायचं. काही वेळ थांबायचं. जर तुम्ही गुंगाच्या मध्ये केली सुनायचं आहे. दोन्ही हात आणि बाजूला, दोन्ही हाताला छातीवर, मान सरळ आणि खाली यायचं. छाती आपल्याला अशी एवढी वर उचलता आली पाहिजे. एक चक्कर पाहिजे आणि मग मान मागे घालायची. मग सरळ करायची. ठीक आहे. परत एकदा करायचंय तुम्ही. तर एक छातीवर उचलायचे. ज्यांना पद्मासन जमत नसेल त्यांनी पाय सरळ ठेवले तरी चालतील. ठीक आहे. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. नंतर याच्याकडे लक्ष द्या. मगाशी जे आपण हनुवटी वरती एक्सटेंड करायला सांगितली होती तीच क्रिया याच्यामध्ये करायची, म्हणजे आपल्या गळ्याच्या स्नायूला ताण पडेल व्यवस्थित. हनुवटी वरती खेचायची. मगाशी जी क्रिया आपण बसून केली त्याच प्रकारे ही क्रिया आपल्याला करायची. पद्मासन तुम्ही सोडू शकता जर का जमत नसेल तर. खूप ताण पडत असेल तर करू नका. सवय नसेल तर करायचं नाही. कमी वेळ केलं तरी चालेल. हळूहळू प्रॅक्टिस मात्र करायची आहे. सोडताना दोन्ही हात मानेच्या बाजूला, छातीवर उचलायची आहे, मग मान सरळ करायची आहे आणि मग पाठ टेकवायची. मान घासत आपल्याला सोडायचं नाही, हे लक्षात ठेवा. चेस्ट अप करणं महत्वाचं आहे. आता आपल्याला पुढचं आसन करायचं आहे सर्वांगासन. त्यासाठी मी दाखवतो पहिले काय करायचं आपल्याला ते, मग आपण करूया. ठीक आहे. सर्वांगासनामध्ये आपल्याला सुरुवातीला दोन्ही पाय इन्शर्ट करून घ्या तुम्ही सुद्धा. आपण असं झोपलेलो आहोत. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. आयडियली आपल्या पाय उचलताना जी पोझिशन कशी अपेक्षित आहे, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलणं. ठीक आहे. 90 डिग्री मध्ये. त्याच्यानंतर दोन्ही हातांचा दाब जमिनीवरती द्यायचा आणि पाय डोक्याकडे खेचायचे आणि कंबरवर उचलायचे. ठीक आहे. नंतर हातांचा सपोर्ट द्यायचा कमरेला आणि पाय करायचे सरळ.
ही झाली विपरीत करणे. पाय सरळ, छातीचा भाग थोडासा तिरका आहे आणि पाय सरळ आहेत. ज्यांना शक्य त्यांनी इथपर्यंत करायचं आहे आणि ज्यांना जमतंय, ज्यांना असं वाटतं की आपण अजून कमर उसवतो, तर तेव्हा काय करायचं आहे, थोडसा पाय डोक्याकडे खेचायचे आणि हाताचा जो सपोर्ट आपण कमरेला देतोय तो आपल्याला पाठीला द्यायचा आणि पाय सरळ करायचे. आता मला बोलता येणार नाही, पण हनुवटी छातीला टेकवायची पूर्ण, किंवा छाती हनुवटीच्या जवळ घेऊन जायची. असा सपोर्ट द्यायचा आपला फ्रॉम पायाचे पंजे वरती आकाशाकडे. हवा सोडताना सपोर्ट करायचा आहे, पाय डोक्याकडे घ्यायचे, हात खाली टेकवायचे, नंतर कंबर टेकवायची खाली, थांबायचं थोडा आणि मग पाय गुडघ्यात न वाकवता आपल्याला खाली आणायचे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला आयडियली हळूहळू करायचं. पण ज्यांना जमत नसेल, पाय गुडघ्यात न वाकवता पोटावर ताण पडतो, त्यांनी सुरुवातीला पाय गुडघ्यात वाकवून मग सरळ करायचे, मग थोडस ताण द्यायचा आणि मग एवढंच करायचं. ठीक आहे, सेतुबंधासनामध्ये तुम्ही किती छातीवरती उचलताय किंवा किती मानेला ताण पडतो याच्यावरती अवलंबून आहे तुम्ही सर्वांगासनामध्ये किती छाती हनुवटीच्या जवळ आणू शकता. आता व्यवस्थित येत आहे त्यांनी असे. हा प्रॅक्टिसचा भाग आहे, त्याच्यामुळे सर्वांनी हात सोडून करू नका. कारण की मानेवरती त्याचा ताण पडत असतो भरपूर. हाताने सपोर्ट देऊनच करा, विपरीत करणेच करा. ठीक आहे, करूया, करायचंय सर्वांनी. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता किंवा वाकवून सुरुवातीला, नंतर डोकं आपलं पाय डोक्याच्या वरती घ्यायचे, कंबरवर उचलायचे, त्याच्यानंतर कमरेला सपोर्ट द्यायचा आणि पायवर सरळ करायचे, हळूवार करायचं, पोट आतमध्ये खेचायचं, पोट लूज नाही ठेवायचं. सेतुबंधासनामध्ये किती तुम्ही हनुवटी छातीच्या जवळ आणताय त्याच्यावरती अवलंबून आहे. क्रमाक्रमाने करायचं म्हणजे आपली फ्लेक्झिबिलिटी वाढायला मदत होणार आहे. सोडताना पण हळूवार खाली सोडायचं, पाय थोडेसे डोक्याकडे सपोर्ट काढायचा आणि मग हळूहळू पाय खाली आणायचे आहेत. दुसरा कंबर पाय डोक्याकडे घ्या, पाय डोक्याकडे, आणि मग नंतर हळूवार खाली आणायचं. हे झाल्यानंतर परत एकदा मत्स्यासन करायचं, कारण की आपली मानेचा भाग एक्सटेंड होतो जास्त, हनुवटी छातीला टेकते, पॉवर बेंडिंग होतं, जालंधर बंद इथं आपला लागतो, आयडियल लागला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं, एक एक्सटेन्शन करायचं आहे आपल्या मानेचं. त्यामुळे मत्स्यासन करायचं. आपल्या नेहमी काही आसनं ठराविक असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्या स्नायूंना खूप ताण पडत असतो एक्स्ट्रीम, तर तो ताण कमी करण्यासाठी त्याच्या अपोजिट ऍक्शन मध्ये आपल्याला आसन करायचं असतात. तर ते दोन आसन जे एक्स्ट्रीम ताण पडणारा आणि ताण घालवणारा असे दोन असतात, त्यांना एकमेकांचे पूरक आसन म्हणतात किंवा काउंटर आसन म्हणतात. सर्वांगासनाचं पूरक आसन आहे मत्स्यासन. दोन्ही हात दाब द्यायचा आहे, मान मागे टाकायची आहे,
निघाले. सरळ मत्स्यासन करू शकता किंवा पद्म मत्स्यासन. कमरेच्या स्नायूंचं आकुंचन, पायाचे पंजे पुढे खेचलेले, हनुवटी पुढे खेचायची आहे, नेक एक्सटेन्शन, दोन्ही हात परत मानेच्या बाजूला, मान करायचे सरळ. क्रमक्रम आणि याच्या पुढचं आसन आहे ते हलासन, ते आपण करूयात. मी दाखवतो परत एकदा. एक पाय, बऱ्याच जणांनी आपण केलं पण ते करत असताना पाय फक्त काय करायचं आपल्याला डोक्याच्या मागे टेकवायचं. फक्त थोडासा बदल सांगतो. आता मी सुद्धा बऱ्याच दिवसांनी करतो त्यामुळे सेम तसं पायावर उचलायचे, मान सरळ, त्याच्यानंतर दोन्ही हातांचा दाब पाय डोक्यावरती घ्यायचे आणि जमिनीला टेकवायचे. ठीक आहे, त्याच्यामुळे मानेला एक ताण पडतो. तर हात दोन्ही वरती घ्यायचे आणि पाय टेकवायचे. परत सरळ खाली. ठीक आहे, हळूवार करता आलं पाहिजे. पाय टेकवायचे, पाय जमिनीला टेकवायचे, सरळ राहा. हलास थोडं खाली करा, थोडस खाली सरकून करा. जेवढं तुम्हाला शक्य तेवढं थांबायचं. हळूहळू प्रॅक्टिस करून आपल्याला हा बदल आपण त्याच्यामध्ये करू शकतो. हनुवटी छातीच्या जवळ आणि पाठीचा कणा सरळ आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करायचा आहे. हलासन. ठीक आहे, ज्यांना जमत नसेल त्याने असं भिंतीला टेकून किंवा असं एखादं चेअरचा सपोर्ट घेऊन पण हलासन करू शकता. पण ठेवली सपोर्ट साठी, पायाच्या सपोर्ट साठी. आणि हे तुम्ही कमरेचा भाग एक्सटेंड करण्यासाठी. आणि मग खाली सोडताना व्यवस्थित सोडता आला पाहिजे आपल्याला. ठीक, परत एकदा करतो. ठीक आहे, आता सर्वांनी पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. कोपरे पुढे खेचायचे आहेत, हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायचे आहे. हलासनामध्ये पण आपल्या मानेला ताण पडतो, पॉवर बेंडिंग होतो, त्यामुळे एक्सटेन्शन करायचं. आता
दोन्ही हात पुढे खेचायचे आहेत, दोन्ही हात पुढे खेचायचे, हनुवटी दोन्ही हातांची सॉरी मान वर करायचे, हात कोपऱ्यामध्ये वाकवून दोन्ही हात आपल्या हनुवटी खाली ठेवायचे आहेत आणि कोपरे पुढे खेचायचे. कोपरे जेवढे पुढे तेवढा ताण जास्त. असं करायचं नाही आपल्याला. तर कोपरे पुढे खेचायचे. सूचना देताना पण हे महत्वाचे, कोपरे पुढे खेचायचे, ताण जास्त, हनुवटी पुढच्या दिशेने खेचायचे आहे. थोडीशी मान करून हात सरळ आणि कपाळ जमिनीला टेकवायचा आहे. आता दोन्ही हात असे ठेवायचे आहेत, कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये, मान करायची आहे वरती. असं नाही बसायचं, ठीक आहे. खांद्यापेक्षा छातीचा पिंजरा खाली नकोय, छातीचा पिंजरा अप करायचा आहे, ठीक आहे. असं वेगळं, असं बसणं वेगळं आणि असं वेगळं, तर ते हे लक्षात घ्यायचं आपल्याला. हे असं करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात, ठीक आहे. जेवढं तुम्ही छातीचा पिंजरा अप कराल तेवढं तुमच्या कमरेच्या स्नायूंना ताण व्यवस्थित आणि जास्त पडणार आहे. मान वरती करायची आहे आणि आता छातीचा पिंजरा असं वरतीच ठेवून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे, वरती करायचे. एक, दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ राहतील, टाचा पंजे जोडलेले ठेवायचे आहे आणि मान वरती राहील. परत सरळायचे, दोन, परत एकदा, एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एकदा, एक, दोन, पुन्हा एक, दोन, एक, दोन, परत एकदा, एक, दोन. आता हाताचे पंजे सरळ करायच्या, सॉरी कोपरे वर उचलायचे आहेत, हात सरळ करायचे, मान वरती करायचे, टाचा पंजे जोडायचे आहेत, गुडघे पण जोडायचे आहेत. टाचा पंजे आणि गुडघे जोडायचे, मान करायची वर. इथे सुद्धा छातीचा पिंजरा खाली नकोय, जस्ट अप, मान वर, हनुवटी वरच्या दिशेने खेचते. हे सगळं तसंच ठेवून आता पाय गुडघ्यात वाकवायचे, वरती खेचायचे. एक, हनुवटी लूज करायची नाही, हनुवटी वर एक्सटेंड करायच्या आणि पाय वर करायचे. दोन, पाय किती वरती आले पाहिजेत, 90 किंवा 90च्या पुढे गेले पाहिजेत पाय. एक, 90 डिग्री किंवा त्याच्या पुढे, असे. दोन, परत एकदा, एक, दोन. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडेसे हात मागे घ्यायचे, हातांचे जे कोपरे आहेत, हातांचे तळवे मागे घ्यायचे, कोपरे सरळ. आता कोपऱ्यांची जी रेष असते, ही रेष कोपऱ्यांची ती सरळ ठेवायची पुढे, अशी ठेवायची नाही हात. हातांची रेष पुढे ठेवायची, मान करायची वरती, चेस्ट अप करायच्या. आता थोडस पायामध्ये अंतर तुम्ही घेऊ शकता, गुडघ्यामध्ये अंतर घेऊ शकता. पहिल्या दोन याच्यामध्ये आपण पाय जवळ ठेवले होते, गुडघे जवळ ठेवले होते. हात पुढे करा मॅडम. जेवढे हात पुढे तेवढा ताण कमी, जेवढे हात मागे तेवढा ताण जास्त. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार तो ताण घ्यायचा आहे. ठीक आहे. मी सांगतोय म्हणून माझ्यासारखं करू नका, तुम्हाला जेवढं सहन होतं तेवढंच करायचं. मान वर, पायामध्ये आता अंतर घ्या आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती करायचे. एक, 90च्या पुढे गेले पाहिजेत. दोन, पायाला ताण पडेल, पायामध्ये अंतर वाढवा म्हणजे ताण कमी होईल. मान वर, पण हळूहळू ते जवळ करायचं आहे. एक, दोन, पायाचे पंजे आकाशाच्या दिशेनेच राहतील. परत एक, पायाचे पंजे असे वरतीच, असे करायचे नाहीत, वरच्या दिशेने. मान वर, चेस्ट अप, हनुवटी वरती घ्यायची. दोन,
परत एकदा एक ताण पडत असेल तर तो हात कोपऱ्यात वाकवायचे तो आणि परत कोपरे टेकवायचे आहेत आणि मग खाली यायचं पूर्ण. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती. एक्स्ट्रीम ताण पडतोय, क्रमाक्रमाने आपल्याला करायचं आहे. कमरेच्या दोन्ही बाजूला आपल्याला समान ताण पडला पाहिजे. मध्य रेषेशी निगडीत आपल्याला हालचाल करायची आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या म्हटलं की मध्य रेषेपासून दोन्ही पायाचं अंतर समान पाहिजे, म्हणजे अलाइनमेंट मध्ये आपली हालचाल होते आणि कुठल्याच स्नायूंची दुखापत होत नाही आणि आपलं फ्लेक्झिबिलिटी वाढायला मदत होते. त्याच्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आपले अलाइनमेंट, मध्य रेषेशी निगडीत हालचाल, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. जो ताण पडलाय तो आपल्याला कमी करायचा आहे. परत आता दोन्ही हात खांद्याच्या बाजूला ठेवायचे आहेत. भुजंगासन आपण करूयात. दोन्ही हात खांद्याच्या बाजूला, हनुवटी जमीन टेकली, दोन्ही हात दाब द्यायचे, मानवर छातीवर हात सरळ. एक, मागे मी सांगितलं होतं भुजंगासन कसं करायचं आहे. कोपरे छातीला टेकलेलेच राहतील, छाती वरती करायची आहे, मान वर करायची आहे, हनुवटी वरती खेचायची. आता प्रत्येक गोष्टीला आपल्याला वेगवेगळा ताण देता आला पाहिजे. हनुवटी वर खेचायची आहे, दात एकमेकांच्या जवळ, चेस्ट अप, पंजे जोडलेले, भुजंगासन, खांदे पाठीमागे, हात थोडेसे कोपऱ्यात वाकलेले, छातीचा पिंजरा फक्त पाठीच्या स्नायूंचा हालचाल करून आपल्याला वर उचलून ठेवायचा आहे. हातावरचा दाब कमी करायचा आहे. परत आपल्याला पायाचे पंजे टेकवायचे जमिनीला. आता कमरेची हालचाल न करता पाय सरळ करायचे आहेत आणि खुब्यामध्ये वाकायचं आहे आणि टाचा टेकवायच्या जमिनीला. स्पाइन जेवढा तुम्ही कमी मुवमेंट कराल स्पाइनची, तेवढा तुम्हाला स्पाइन फ्लेक्झिबल करता येणार आहे. वर टाचा टेकवायच्या. आता परत स्पाइन मुवमेंट न करता फक्त खुब्याची हालचाल करून आपल्याला भुजंगासन करायचे, पाय जमिनीला टेकवता. एक, मान वर, पाय सरळ, परत दोन, पाठीला ताण द्या, स्पाइन स्ट्रेट ठेवा. ही जी मुवमेंट आहे ही फक्त खुब्यातून करायची आपल्याला, स्पाइन मधून नाही. त्यामुळे जेवढं स्पाइन तुम्हाला एक्सटेंड करता येईल तेवढा एक्सटेंड करायचा आहे. कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न, पोटरीला ताण आणि परत भुजंगासन करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, शरीर जमिनीला टेकवता, पाय वर राहील, मांडीच्या स्नायूंचा आकुंचन, गळ्याच्या स्नायूंना ताण, परत कंबर उचलायची आहे. गो, स्पाइन स्ट्रेट. आपल्याला पाठीच्या कण्याची हालचाल करायची नाही, याकडे लक्ष द्यायचं आहे. डावा पाय पुढे घ्यायचा आहे, दोन्ही हातांच्या मध्ये ठेवायचा, उजवा गुडघा जमिनीला टेकवायचा आहे, पायाचा पंजा पाठीमागे, डाव्या पायाच्या मांडीची पाठीमागची बाजू आपल्या पोटरीच्या जवळ आणायची, छाती थोडीशी वरती, छातीचा पिंजरा सरळ राहील, तिरकं करायचं नाही. छातीचा पिंजरा सरळ ठेवायचा आहे अलाइनमेंट मध्ये, मध्य रेषेशी निगडीत. तुमची नाकाची रेष आणि पुढचा जो गुडघा आहे त्याच्या आतली बाजू एका रेषेत पाहिजे आणि मान वर. तुमचा हा पाय सुद्धा मध्य रेषेवरती पाहिजे, तरच तुम्हाला बॅकवर्ड बेंडिंग चांगलं करता येतं. मध्य रेषेवर पाहिजे. हा,
परत मान सरळ, हात टेकवायचे, पायाचे पंजे जमीन टेकवायचा आहे. परत मागे यायचा. आता उजवा पाय पुढे घ्यायचा, उजवा पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये. थोडेसे हात मागे करून नेक एक्सटेंड करायची आहे. परत दोन मान सरळ आणि ओटी टेकवायची. पुढच्या पायाची टाच जमीन टेकली पाहिजे. पुढच्या पायाची टाच जमीन टेकलेली किंवा टेकवायचा प्रयत्न. परत उजवा पाय मागे, डावा पाय पुढे घ्यायचा. उजव्या पायाचे आतली बाजू आणि नाक एका रेषेत आहे का पहा. पाठीमागचा पायाचा गुडघ्याची बाजू, गुडघा आपल्या मध्य रेषेवरती पाहिजे. मान करायची मागे आणि आता जो पाय मागे आहे असं असं छाती मागे करायची. हा, मान वर आणि इथून खाली घ्यायचंय स्वतःला, कमरेतून खाली. हे दोन्ही टेकले पाहिजेत. पोटरी आणि मांडीची पाठीमागचा भाग टेकला पाहिजे आणि मान एक्सटेंड करायची. आणि मागचा पाय वर उचलायचा थोडासा, थोडासा वर उचला. मध्य रेषेवरती हालचाल करा आणि मध्य रेषेवरती हालचाल करायची. मध्य रेषेवरती हालचाल. डावा पाय मागे, आता उजवा पाय, डावा पाय मागे यायचा, उजव्या पायाने करायचा सेम. तुम्ही एवढं नाही केलं तरी चालेल, मागासारखं करा फक्त. उजवा पाय पुढे, दोन टप्प्याटप्प्याने करायचं. जरी येत असलं आपल्याला तरी प्रत्येक स्नायू असे वेगवेगळे हालचाल करायचे आणि मग आपल्याला एक्स्ट्रीम एक्सटेंड करायचं. ठीक आहे, खांदे मागे. याच्यासाठी तुम्हाला रोजचा सराव अपेक्षित आहे. रोजच्या सरावाशिवाय हे करू नका. ताण पडेल. रोज सराव ठेवा म्हणजे ताण पडणार नाही. आज दर रविवार टू रविवार केलं तर होणार नाही. आणि त्यातल्या त्यात आपण रविवार टू रविवार पण नाही करत. महिन्यातलं एक रविवार टू महिन्यातलं एक रविवार असं करतो. त्याच्यामुळेच मग पाय गुडघ्यात वाकवायचा, बॅलन्स करायचा आणि माग. सेम सेम. ताण पडतो आपल्या मांडीला. ही जोडली पाहिजे, मांडी आणि पोटरी जमून जोडली पाहिजे, तेव्हाच एक्सटेंड होऊ शकतो. परत उजवा पाय मागे, टाचा टेकवायच्या. सिंपल करा पहिले, मी जसं पहिल्यांदा सांगितलं तेवढंच करा. मग नंतर भुजंग आसन करायचंय, शरीर जमिनीला टेकवता. एक, टाच वर, मान वर, कमरेच्या स्थानाचं आकुंचन, पाय वरती राहील, शरीर वर आणि चेस्ट अप. कंबरवर करायची, टाचा टेकवायच्या, कपाळ टेकवायचा प्रयत्न. स्पाइन मुवमेंट 0, खुब्याची हालचाल पाहिजे. पोट आतमध्ये खेचा, पोटावरती पण काम करायचं आहे. आता गुडघे टेकवायचे आणि मग टाचेवरती बसायचा, कपाळ टेकवायचे जमिनीला. परत दोन्ही हात वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर.
आणि 2 हात खाली. किती होते मॅडम? हो. पद्मासनामध्ये बसायचं. तरी तरी आज 2-3 राहिले प्लॅनिंग मधले. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. त्यामुळे असं आपल्याला हळूहळू, हे बघा, हा ताण आपल्याला हळूहळू वाढवायचा आहे. ठीक आहे. जेवढं तुम्ही रोजच्या रोज हे कराल तेवढं ते हळूहळू ताण वाढला जातो. नुसतं रविवारी एक दिवस किंवा अशी प्रॅक्टिस न करता डायरेक्ट करायला गेलं तर आपल्याला थोडासा ताण पडतो. मुवमेंट, स्नायूंवरचं लक्ष, प्रत्येक हालचालीवरती आपलं नियंत्रण. जसं मी सांगितलं, मान वरती करायचे तर कपाळवर करायचे, हनवटी वरती खेचायचे. असं छोट्या छोट्या गोष्टी मग आपल्याला पुढे या अवघड आसनांमध्ये उपयोगात ठरतात. जसं आता भुजंगासनामध्ये सुद्धा मान वरती करणं, हनवटी वर खेचणं, त्याचा उपयोग आपल्याला आता जे लास्ट केलं सगळ्यात शेवट, त्याच्यामध्ये पण पाय डोक्याला टेकवण्यासाठी थोडंसं नेक एक्सटेन्शन आपल्याला अपेक्षित असतं. पूर्ण काय स्पाईनमुळेच होत नाही, म्हणजे कमरेमुळेच मागे जाता येत नाही आपल्याला, तर नेक मुवमेंट पण आपल्याला गरजेची. ती मुवमेंट तुम्हाला अगोदर हळूहळू तुम्ही केली तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष देता येतं चांगलं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. प्रवाह डोळे उघडायचे आहेत. चला रिलॅक्स व्हायचं आहे. आजच्या पुरते एवढंच. पुढच्या रविवारी आपण परत भेटूयात 7 वाजता नवीन आसनांमध्ये. ठीक. तोपर्यंत आठवडाभर तुम्हाला हे उपयोगात येईलच. आठवडाभर हे उपयोगात येईल.